ज्याचे होते त्याने नेले, येथे काय बा तुमचे गेले. मग सुंदर जीवन जगा. जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत जगून घ्यावं छान. जोपर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत जगून घ्यावं छान. अहो झाडालाही माहित नाही कुठलं घालणार आहे पान. झाड नावाचा वटवृक्ष रुबाबदारपणानं उभा आहे, पण त्या झाडाला माहिती नाही त्याच्या कुठल्या फांदीचं कुठलं पान केव्हा घालणार आहे. ह्या झाडाला तरी माहिती आहे का इथलं एखादं पान केव्हा घालणार आहे. कोण दिवस येईल कैसा नाही द्याचा भरवसा. मग देवाला शोधत फिरू नका, देव तुमच्या आतमध्ये. मग देव कसा आहे. जो चरणाविन चाले. ऐका महाराज, देव कसा आहे. जो चरणाविन चाले, वाचे विना बोले, अंगाविना डोले सर्वभूती. जो नेत्राविना पाहतो, कर्णाविना ऐकतो, जिबे विना चाकतो सर्वरस, असा देव आहे. रूपा विना तुझा मने मकुंदराज जान बापा. भक्ती सिंधू ग्रंथ ज्या महात्म्याने लिहिला त्या महात्म्यानं असं सांगावं, देवाला आकार नाही, उकार नाही, मकार नाही, रंग नाही, रूप नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्णाछाया. 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 एवढे सुंदर सात्संगत असेल ना, मला वाटतंय तुम्ही पॉम्पलेट मध्ये लिहिलंय किती 8 ते 10 8 ते 10 लिहिलं आहे, पण रात्रीची का दिवसाची हे लिहिलं नाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तोच रघुराय. भगवान परमात्मा आकार नाही, उकार नाही, मकार नाही, तो निर्गुण निराकार आहे. आणि तो भगवान परमात्मा स्वतः अर्जुनाला सांगतो, हे अर्जुना क्यों व्यर्थ चिंता करते हो, क्या किसी से डरते हो, आत्मा न मरती है, आत्मा न पैदा होती है, यही से तो लिया है और यही पर देना है. तो मरणाला घाबरतो अर्जुन. या जगात कुणीच मरत नाही. शरीर येतं, शरीर जातं, आकार येतो, आकार जातो, कर्म येतं, कर्म जातात. मूळ वस्तू देव आहे आणि त्या वस्तूचा कदापि नाश होत नाही. तुमच्या आत्मधला देव आहे. तो कसा आहे. देवा नाही रूप, देवा नाही नाम, देवा नाही ठाव कुठे काही. हे सुंदर भक्ती विजय ग्रंथाचा एक सुंदर दृष्टांत सांगतो आणि सेवा समर्पित करतो. विठ्ठल देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही ठाव कुठे काही. शिंदे महाराज नुसतं असं बाकी बोलण्यापेक्षा आम्हाला अगदी स्पष्ट सांगा, खरोखर देवाला रूप नाही, देवाला नाव नाही, नक्की देवाचं ठिकाण नाही, पुरावा काय. घरी ग्रंथ भक्तिविजय नावाचा ग्रंथ वाचा, एक सुंदर दृष्टांत सांगतो. प्रत्येक जाती धर्मामध्ये, प्रत्येक पंथामध्ये संत जन्माला आले. कीर्तन सम्राट बेतोदर महाराज, तुम्ही खूप सुंदर साथ दिली, खूप सुंदर. आणि म्हणून तुमचं नाव सातकरी आहे. तुम्ही सातकरी आहात म्हणून कीर्तनकार आहे. पुढे बसले त्यांचे आभार, मध्ये बसले त्यांचे आभार, एकदम पाठीमागे बसले त्यांचे आभार, आणि मध्ये मध्ये ज्याने गप्पा मारल्या त्यांचा विशेष आभार. देवा नाही रूप,
माझ्याकडे एक पद्धत आहे, मी श्रोत्याला कधी असं डाऊन होऊन देत नाही. श्रोता डाऊन झाला ना, अभिमन्यू मेला याला कारणच आहे, त्याची आई झोपली म्हणून अभिमन्यू मेला. अर्जुनापेक्षा शूरवीर पराक्रमी मुसद्दे होता. बाळणपणाला श्रीकृष्ण भगवान परमात्मा घेऊन चालला होता. ताईनं सांगितलं, दादा मला काहीतरी गोष्टी सांग ना. ए ताई, मला गोष्टी सांगता येतात, पण मला ज्या गोष्टी येतात ना सगळ्या युद्धाचे येतात. मग चक्र कसं बांधायचं हे सांगायला सुरुवात केली. आणि चक्र बांधायचं कसं हे ताईनं ऐकलं, पण चक्रामध्ये प्रवेश कसं करायचं ताई झोपी गेली म्हणून अभिमन्यू मारला गेला. शास्त्रकारांना सांगितलं, अर्जुनापेक्षा शूर वीर पराक्रमी मुसद्दे होता, पण तो मेला का? त्याला एकमेव कारण त्याची आई. या विश्वात 5 ज्ञानी झाले महाराज. आपण डोक्यात नाही लावायचं आपला 6वा नंबर लागेल म्हणून. पाया पडतो तुम्ही माझ्या हात म्हणून, डोक्यात नका लावू आपला 6वा नंबर लागेल. या जगात 5 ज्ञानी. पहिला ज्ञानी भक्त प्रल्हाद, आईच्या पोटामध्ये असताना भगवंताची भक्ती केली, पहिला ज्ञानी. दुसरा ज्ञानी अभिमन्यू, आईच्या पोटामध्ये असताना चक्रामध्ये प्रवेश कसं करायचा हा आईच्या पोटामध्ये शिकला, हा दुसरा ज्ञानी. तिसरा ज्ञानी अष्टवक्र, आईच्या पोटामध्ये असताना हा गीतेची संता मुखगत केली आईच्या पोटात, हा तिसरा ज्ञानी. चौथा ज्ञानी मच्छिंद्रनाथ, 5वा ज्ञानी माऊली. याच्यानंतर 6वा होणे नाही. आणि म्हणून मी जास्त गडबड करत नाही, मला माहित आहे 5च. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही ठाव कुठे काही. आणि म्हणून एवढं क्लिअर करतो थांबतो. तुम्ही माझे आहात आणि परमार्थ तुम्ही आम्ही खेळी मिळे गदारोळी आनंद हे. शिंदे महाराज आले, संस्कृतचे 2-4 शब्द बोलले, निघून गेले. गावचे लोक म्हणणार काय कीर्तन भारी झालं. काय भारी? शिंदे महाराजाला माहिती आहे तो काय भारी आहे ते. संवाद झाला पाहिजे महाराज. हा खो खोचा खेळ आहे. यांनी त्याला सावध करायचं, त्यांनी त्याला सावध करायचं. एक डाल पर 2 पंछी बैठे, कोण गुरु कोण चेला. तो आधी बसला म्हणून गुरु, हा नंतर बसला म्हणून चेला झाला का? हा खो खोचा खेळ आहे. सावध व्हा महाराज. काल का गजब तडा का बेखुदा का, राम नाम जपनावे हे. या मृत्यू लोकांमध्ये आलात, सुंदर भगवंताची भक्ती करा, आनंदानं जगाचे निरोप घेऊन जा. आणि आपण गेल्यानंतर कमीत कमी 100 लोकांच्या डोळ्यांना आनंद असू आले पाहिजे असं जीवन जगा. सगळ्या जाती धर्मामध्ये संत जन्माला आले. पुरावा सांगतो, कानो पात्र खोदू पिंजारी तो दादू, भजनिया भेदू हरीच्या पायी. पिंजारी समाजामध्ये मला सिग्नल आहे का? आमच्या मुंबईला ग्रीन दाखवलं का गाडी सुटते हे, आणि रेड दाखवलं का गाडी थांबते. मला सिग्नल आहे काय? कीर्तन संपण्याचे बेतात आलं महाराज. हे शेवटचं उदाहरण आहे आणि मरेपर्यंत विसरू नका. पिंजारी समाजामध्ये दादू नावाचा संत जन्माला आला. त्या दादूचं एकच काम, शेतामध्ये जायचं, कपाशी काढायची, कापूस पिंजायचं, तक्या बनवायच्या, गाद्या बनवायच्या, तक्या बनवायच्या, गाद्या बनवायच्या, तालुक्याला घेऊन जायच्या. तक्या गाद्या विकायच्या. 4 पैसे आले, 2 पैसे परमार्थाला लावायचे आणि 2 पैसे संसाराला लावायचे. संसार करून परमार्थ करायचा. हा पण किती संसार करा, हा भांड्याला भांड लागणार. एके दिवशी पिंजारी समाजाच्या दादूच्या घरामध्ये भांडण झालं, संसाराला वैतागला आणि महाराष्ट्र सोडून हा दादू नावाचा संत काशी क्षेत्राला गेला. बारकाईनं उदाहरण ऐका महाराज. गंगेच्या किनारी सुंदर झोपडी बांधली, भगवंताची मूर्ती ठेवली. काकड्यापासून सुरुवात करायचा, रात्री जागरणापर्यंत. सकाळी देवदेव, दुपारी देवदेव, संध्याकाळी देवदेव. देवा व्यतिरिक्त कोणाशी संभाषणच करत नाही. त्याची कीर्ती पसरली कुठपर्यंत? मृदुंगमणी भाऊ, कीर्ती पसरली की ती कबीरजी पर्यंत आली. कबीरजी म्हणला काशीला एक असा संत आहे, रात्रंदिवस देवाची भक्ती करतो, देवा व्यतिरिक्त कोणाशी संभाषण करत नाही. एवढा महान संत आहे, आपण त्याच्या दर्शनाला गेलं पाहिजे. कबीरजी निघाले. कबीरजी महाराष्ट्रातून निघाले. धर्मदर करता करता काशी क्षेत्राला आले. आमच्या विठ्ठल महाराजांसारखा महान संत होता, विठ्ठल भाऊ सारखा महान संत होता. कबीरदासने विचारलं, महाराज इथं दादू नावाचा संत राहतो, त्याची झोपडी कुठे आहे? विठ्ठल महाराजांसारख्या महात्म्याला विचारलं, कबीरजीने विचारलं,
इथं दादू नावाचा संत राहतो, त्याची झोपडी कुठे आहे? त्या विठ्ठल महाराजांनी सांगितलं, कबीरजी समोरची जी झोपडी दिसते ना ती दादू नावाच्या संताची आहे, पण तुम्ही काही त्या झोपडीपर्यंत जाऊ नका, कारण ते देवा व्यतिरिक्त कोणाशी संभाषण करत नाही. सकाळी देवदेव, दुपारी देवदेव, संध्याकाळी देवदेव, देवा व्यतिरिक्त कोणाशी संभाषण करत नाही, तुम्ही काही तिथपर्यंत जाऊ नका. कबीरजी म्हणलं मी एवढ्या दुरून आलो, मी मुंबईवरून आलो, 2-4 शब्द चांगले सांगितले पाहिजेत. कबीरजी म्हणला मी एवढ्या दुरून आलो, संताचं दर्शन होणार नाही, काही हरकत नाही, पण संताची झोपडी दिसते, आपण प्रदक्षिणा घालाव्या जेणेकरून आपल्याला काहीतरी पुण्य प्राप्त होईल. आणि मग कबीरजी निघाले, दादूच्या झोपडीच्या दिशेने निघाले. कबीरजी निघाले, कबीरजी निघाले, कबीरजी निघाले. आत बसलेला दादूनं पाहिलं आणि दादू कबीरला म्हणतो, ए कबीरा, इधर उधर क्या देखते हो, दादू चुरावत पाय. हे कबीरा, तू इकडे तिकडे काय बघतो? हा दादू नावाचा संत देवाचे पाय चेपतो. मला तुम्हाला काय सांगायचंय, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही ठाव कोठे काही. कबीरजी निघाले, दादू नावाच्या संताच्या झोपडीच्या दिशेने निघाले आणि आत बसल्या दादूनं पाहिलं आणि दादू जोरानं म्हणतो, ए कबीरा, इधर उधर क्या देखते हो, दादू चुरावत पाय. तुमच्या गावाला शिवी देतात का हो? वा 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 वा, मी भरपूर फिरलो पण तुमच्या गावासारखं गाव नाही पाहिलं. अहो शिवी दिली पाहिजे, पण शिवी देणारा अधिकारी पुरुष असावा. शब्द अंडरलाईन करा, अधिकारी पुरुष. बाबा तुमच्यासारख्या महात्म्यानं आम्हाला अगोदर जर शिवी दिली असते ना, याच्या आधीच कल्याण झालं असतं. शिवी दिली पाहिजे, पण शिवी देणारा अधिकारी पुरुष असावा. मार्कही नाही का? दादू म्हणतो, ए कबीरा, इधर उधर क्या देखते हो, दादू चिरावत पाय. ए कबीरा, तू इकडे तिकडे काय बघतो हो, हा दादू नावाचा संत देवाचे पाय चेपतो हो. कबीरदासाने शिवी दिली, दादू भडवे क्या चुरावे, अरे उसको हात ना पाय. शिवी दिली, दादू भडवे क्या चुरावे, अरे ज्याला हात नाही पाय नाही असा देव आहे. हातापाचा देव आहे, दुसरा कोणाला सांग. विठ्ठल घरी गेल्यानंतर वेळ जर मिळाला, साधा आणि सोपा ग्रंथ आहे भक्तिविजयी. सगळ्या संतांचं चरित्र आहे आणि त्याच्यामध्ये दादू नावाच्या संताचे चरित्र आहे. आणि त्या कबीरदासाने शिवी देऊन दादूला सांगितलं, अरे दादू भडवे क्या चुरावे, उसको हात ना पाय. तू देवाचे म्हणतो हात चेपतो ना पाय चेपतो, हे दुसरं कोणाला सांग. देवाला हात नाही, देवाला पाय नाही, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही ठाव कुठे काही. मग तो देव राहतो कुठं? ज्ञानदेव म्हणे भजात्मदेवा. आलं आता 2 मिनिटावर आलं. ज्ञानदेव म्हणे भजात्मदेवा, अखंडित सेवा. देव कुठे राहतो? ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी सांगते. ज्ञानोबारानं ज्ञानेश्वरीमध्ये देवाचा मोबाईल नंबर सांगितला. हा देवाचा मोबाईल नंबर आहे 15-15-421. आपल्या गावचे सरपंच काय नाव? बाळासाहेब बनकर. एक आदर्श व्यक्तिमत्व महाराज. सकाळी सरपंच साहेबांचा माझा परिचय झाला. एक आदर्श व्यक्तिमत्व, सुंदर प्रकारे शेती करून असा मोगरा फुलवला महाराज. आपल्याला वाटतं पण खरोखर महाराज जोडून या धन उत्तम व्यवहार, उत्तम व्यवहार करून उत्तम धन जोडलं. सुंदर असा बंगला बांधला. ज्यानं केलंय ना त्याने जगाला सांगावं, बाकीच्याने नुसत्या गप्पा मारू नाही. आणि आउटलाईन कट करतो, मेन मुद्द्याकडे येतो. आपल्या गावचा सरपंच झाला त्याचा मोबाईल नंबर आपल्याला माहिती, गावचा पोलीस पाटील झाला त्याचा मोबाईल नंबर माहिती, एखादा नगरसेवक झाला त्याचा मोबाईल नंबर माहिती, एखादा गायनाचार्य आला त्याचा मोबाईल नंबर माहिती. देवाचा मोबाईल नंबर किती लोकांना माहिती आहे? मी किती बोलू द्या महाराज, मी पुराव्याशिवाय बोलत नाही. देवाचा मोबाईल नंबर लिहून घ्या. देवाचा मोबाईल नंबर आहे 15-15-421. आताही तुम्ही डायल करू शकता.
15 421. पण डायल करण्याच्या अगोदर एकच विचार करा, हा रेंज कोणाला आहे? तू वड्याकडे बघतो ना, जिलेबी मागतो ना, तुला रेंज आहे. तू एकादशीला नको ते खातो, तुला रेंज आहे काय? रेंज कोणाला आहे? देवाचा मोबाईल नंबर 15 15 421. ज्ञानेश्वरीचा 15वा अध्याय 15वा श्लोक 421वी ओवी. सर्वांच्या हृदय दिशी, माळकऱ्याच्या पण बिगर माळकऱ्याच्या पण सर्वांच्या हृदयामध्ये देव राहतो. ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे, सर्वांच्या हृदय दिशी मी अमुका हे आयुषी, जी बुद्धिस्फुर हरनिशी ते वस्तुगामी. आता या सेकंदाला तुमचे डोळे बंद करा. तुमच्या शरीरामध्ये एक वस्तू आहे, ती खाली येते वरती जाते, खाली येते वरती जाते. जी वस्तू स्फुरण पावते तीच वस्तू देव आहे, आणि तीच वस्तू देव आहे. तर देवाने तुम्ही एक आहात हे ज्या दिवशी कळलं, त्या दिवशी तुम्ही 84तून सुटलात. आणि बाकी सगळं ज्ञान झालं, आणि देवाचं ज्ञान झालं नाही. ते ज्ञानोबा म्हणतात त्याचं ज्ञान. अर्जुना वेद वेदोक्तरी जरी झाला, मग ते नेणता वाया गेला. अरे कनोसान उपणीला कोंडा जैसा. शेतकरी राईस मिल मध्ये भात घेऊन जातो, तांदूळ भरला जातो, कोंडा बाहेर फेकला जातो. देवाशिवाय जर बाकी ज्ञान असेल, ते ज्ञान कोंड्यासारखं आहे. नाना शास्त्र पठन लोको, नाना दैवते पूजनम, आत्म ज्ञान बिना पार्था, सर्व कर्म निरर्थकम. सगळं कर्म तुझं फुकट गेलं, आतल्या देवाचा तुला अनुभव आला नाही तर. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज पाया पडून आपल्या या ग्रामस्थांना सांगतात, ज्ञानदेव म्हणे भजात्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. त्या देवाला देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही ठाव कोठे काही. आलो